नमस्कार मित्रांनो, समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे. घराजवळ बेडूक दिसणे हा केवळ योगायोग नाही, जाणून घ्या तुमच्या परिसराबद्दलचे हे खास संकेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पावसाळ्यात घराजवळ किंवा बागेत अचानक बेडूक दिसला की आपण त्याला हाकलून लावतो, पण निसर्ग विज्ञानानुसार आणि काही सांस्कृतिक समजुतींनुसार बेडकाचे तुमच्या घराजवळ असणे एक सकारात्मक लक्षण मानले जाते. ते तुमच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्रगती पुस्तकच आहे. निरोगी परिसंस्थेचा पुरावा. बेडूक हे पर्यावरणाचे अत्यंत संवेदनशील जीव आहेत. जर तुमच्या घराच्या आसपास बेडूक दिसत असतील तर याचा अर्थ तुमचा परिसर प्रदूषित नाही. बेडूक स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवेतच राहणे पसंत करतात. त्यांच्या उपस्थितीचा अर्थ असा की तुमच्या बॅगेतील माती आणि पाणी रसायनमुक्त आणि पोषक आहे. नैसर्गिक कीटक नियंत्रण. बेडूक हे तुमच्या घरासाठी नॅचरल गार्ड्ससारखे काम करतात. ते डास, माशा, झुरळे आणि बागेतील झाडांना नुकसान पोहोचवणारे किडे खातात. त्यामुळे जर तुमच्याकडे बेडूक दिसत असतील तर तुम्हाला महागड्या आणि विषारी कीटकनाशकांची गरज भासणार नाही. जैवविविधतेचे संकेत. बेडकांची उपस्थिती हे दर्शविते की तुमच्या परिसरात अन्नाची साखळी व्यवस्थित काम करत आहे. जिथे बेडूक असतात तिथे पक्षी आणि इतर उपयुक्त जीव देखील आकर्षित होतात, ज्यामुळे घराभोवतीची जैवविविधता टिकून राहते. शुभ संकेत आणि समृद्धी. अनेक संस्कृतींमध्ये बेडकाला नशिबाचे प्रतीक मानले जाते. फेंगशुई चीनी वास्तुशास्त्रानुसार मनी फ्रॉग हा समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्र. काही ठिकाणी बेडकाचे आगमन हे प्रगती आणि परिवर्तनाचे लक्षण मानले जाते. फर्टिलिटी. बेडूक हे सुपीकता आणि वाढीचे प्रतीक देखील मानले जातात. पाण्याचे साठे आणि आर्द्रता. बेडूक तिथेच दिसतात जिथे पाण्याचे स्रोत जवळ असतात किंवा हवेत पुरेशी आर्द्रता असते. हे जमिनीखालील पाण्याच्या पातळीचे देखील सूचक असू शकतात. तुम्हाला बेडूक दिसला तर काय कराल? घाबरू नका. बेडूक सामान्यतः माणसांना इजा करत नाही. मारू नका. ते पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांना मारल्याने कीटकांची संख्या वाढू शकते. रात्रीच्या वेळी काळजी घ्या. जर तुम्ही बागेत फिरत असाल तर चुकून पाय पडू नये म्हणून टॉर्चचा वापर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.